नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीर दावल मलिक बाबा दर्ग्याचा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकासाची गरज. वाळवा तालुक्यातील शिवपुरी येथील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या उंच अशा डोंगर माथ्यावर वसलेल्या आणि हजरत पीर दावल मलिक बाबा यांचा दर्गा आणि हिंदूंचे मंदिर एकत्र असलेले धार्मिक एकात्मतेचे प्रतीक असे हे क्षेत्र. याचा नियोजनबद्ध विकास झाला तर येथे पर्यटक वाढतील व पर्यायाने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. परंतु यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, लोकांचे सहकार्य आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष असायला हवे. सध्या येथे डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि शिवपुरी गावाच्या पश्चिमेला उंच डोंगर माथ्यावर हजरत पीर दावल मलिक बाबा यांचा दर्गा आहे. दर्ग्याच्या मागे मंदिर असून यामध्ये श्री हनुमान व साती आसरा यांच्या मूर्ती आहेत. दर्ग्यात हजरत पीर दावल मलिक बाबा यांची कबर व कबरीसमोर घोडा आहे. या दर्ग्याच्या आजूबाजूला खोल दऱ्या, घनदाट जंगल, डोंगर, टेकड्या आहेत. त्यामुळे उंचावरून सर्व परिसर हिरवागार, मनमोहक आणि मन प्रसन्न करणारा वाटतो. तुफान येणारा वारा, पावसाच्या सरी यामुळे थंडावा वाढतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या उंच डोंगर माथ्यावर असलेले जलस्रोत. निम्मा डोंगर चढून वर गेल्यावर काळ्या कातळात विहीर खोदलेली दिसून येते. हे पाणी पिण्यायोग्य नाही. नंतर थोडे अंतरावर गेल्यावर सपाटीवर बांधीव विहीर आहे. विहिरीवर पाणी शेंदण्याकरिता रहाट चक्र आहे. पुढे दर्ग्याच्या थोडे खाली दुसरी विहीर आहे. ही झाडाझुडपांनी पूर्णपणे झाकलेली आहे. याची पुनर्जीवन, साफसफाई करायला हवी. येथे वृक्षारोपण करण्यास वाव आहे. गावापासून ओढ्यापर्यंत थोडासा चांगला रस्ता आहे, परंतु पुढे मात्र दर्ग्यापर्यंत मोठी कसरत करावी लागते. सध्या येथे डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी सढळ हाताने मदत करावी असे फलक लावलेले आहेत. यासह काही प्राथमिक सोयीसुविधा केल्या तर या परिसरात पर्यटक, भक्त यांची संख्या वाढेल आणि येथील स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल. यासाठी सर्वांकडून यशस्वी प्रयत्न करावा लागेल. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. आता मी हजरत पीर दावल मलिक बाबा दर्गा येथे उपस्थित आहे आणि तुम्ही परिसर बघू शकता. निसर्गाने मुक्त उधळण केलेले आहे. निसर्ग सौंदर्य अत्यंत सुंदर असं दिसत आहे. आणि या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे की इथं तुम्ही हिंदू आणि मुस्लिम हे एकतेचं दर्शन आपल्याला बघायला मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे. कारण इथं दर्गा आहे आणि पाठीमागच मंदिर आहे. म्हणजे धार्मिक जे हिंदू मुस्लिम वाद किंवा काय बोललं जातं तर इथं त्याला अपवाद आहे. आणि दर्ग्याच्या पाठीमागच बजरंगबली आणि मला वाटतं साती आसरा यांचं हिंदू देवदेवताचं मंदिर आहे. आणि सर्व भाविक इथे गुण्या गोविंदाने येतात, बाबाचं दर्शन घेतात, पाठीमागं आपल्या बजरंगबलीचं दर्शन घेतात. आणि सध्या तुम्ही बघू शकता या दर्ग्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे. तर जे इथे पर्यटक येतात त्यांनी जर या दर्ग्यासाठी सढळ असताना मदत केली तर हा दर्गा अत्यंत सर्वांग सुंदर होईल. कारण अत्यंत डोंगरावर म्हणजे उंच, सर्वाधिक उंच ठिकाणी असा हा हजरत पीर यावल दर्गा आहे. आणि अजून एक इथली आठवण सांगायची म्हणजे की मी शाळेत असताना 4वी-5वीला असताना इथे वनभोजनासाठी आलो होतो. आणि या गोष्टीला कमीत कमी 30-40 वर्ष झाली ना. आता त्याच्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी आलेलो आहे. अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला खोल दरी वगैरे आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने झाडं वगैरे आता हिरवीगार दिसत आहे ना. याच्यानंतर तर हे सुंदर दृश्य दिसणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की आपल्या क्षेत्रातलं हे पर्यटन क्षेत्र आहे किंवा धार्मिक क्षेत्र आहे तर याला सढळ असताना मदत करा आणि हे सर्वांग सुंदर धार्मिक स्थळ होईल. हिंदू आणि मुस्लिम या एकतेचं प्रतीक होईल. याचा आपण सर्वांनी विचार करूया. मी संजय कांबळे, शिवपुरी दर्गा. जसं मी म्हटलं त्याप्रमाणे खाली एक कातळामध्ये विहीर खोदलेली, नंतर वरती एक. आता ही बांधीव विहीर आहे. पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे बायका पाणी शेंदत होत्या त्याप्रमाणे मी आता पाणी याच्यात विहिरीमध्ये सोडलेलं आहे आणि हे पाणी काढण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पाहू शकता की पैसे भरल्यानंतर मी गाडी पाऊस आलेला आहे.
पाणी शेंदलेलं आहे. हे पाणी आता बाजूला उठतंय. या विहिरीच्या माध्यमातून होत आहे. अशा प्रकारचे 3 विहिरी या पीर बाबाच्या इथे आहेत. धन्यवाद. आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.